तो काळ होता ज्या काळामध्ये जमिनीवरती बसून टाळ्या वाजवत प्रेक्षक शिट्ट्याही वाजवायचे, फेटेही उडवले जायचे. तो काळ होता, आता तो काळ नाही आहे. नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही बघत आहात एमएच बिंदास. आजच्या मुद्दा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण अशा एका मुद्द्याला हात घालणार आहोत ज्या मुद्द्यामुळे महाराष्ट्र चर्चेत आला आहे. लोककलावंत कलाकार आणि कलेला नेहमीच महाराष्ट्रातील जनतेनं साथ घातली आहेत. नेहमीच विविध माध्यमातून कलाकारांनी समोर आणल्या आहेत. दर्शकांना, रसिकांना त्या आवडल्या आहेत. अशाच एका कलेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्या कलेचं बदलतं स्वरूप यावरती आजचं आपलं विश्लेषण. आपण बघितलं की गेल्या काही दिवसांपासून नवीन एक ट्रेंड आलेला आहे की आता ज्या लावणी सम्राज्ञी म्हणून ज्या होत्या त्या लावणीची पद्धत आता ती बदलत चालली आहे. डीजे वरती डान्स शो आयोजित करून त्या लावणीला अत्याधुनिक पद्धतीने आता जनतेसमोर साजरे केले जात आहेत. पूर्वी ही कला मात्र काही वेगळी असायची. कुठेतरी एक तमाशाचा फड असायचा आणि तमाशाचा फड उभारण्यापूर्वी त्या गावामध्ये 4 दिवस अगोदर मोठं आयोजन असायचं, खूप मोठं नियोजन केलं जायचं आणि तिथे जागा स्वच्छ करणं, साफ करणं, त्याबरोबरच एक गाडी देखील गावाकडे फिरायची आणि मग त्यामधून अनाउन्समेंट केली जायची की आज अमका व्यक्तीचा तमाशा अशा ठिकाणी या वेळेला सुरू होणार आहेत. आणि मग पंचक्रोशीतील जेवढी काही 15-20 गावं आहेत त्या गावांमध्ये, त्या परिसरामध्ये भोंग लावून त्या ठिकाणी ती गाडी फिरवल्या जायची. अनाउन्समेंट करणारा माणूसही त्या ठिकाणी सारखं बडबड करत असायचा. आत्ताच्याच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जर बघितलं तर आता एक ध्वनिफीत ज्याला आपण म्हणूया ऑडिओ रेकॉर्डिंग, ती आता इक्विपमेंट्स आणि मशिनरीच्या साहाय्यानं अत्याधुनिक पद्धतीनं ती वाजवली जाते, ज्यामध्ये एकदा बोललं की वारंवार बोलण्याची गरज पडत नाही. परंतु अत्याधुनिकतेमुळं आपण जुनी जी रसिकांची जी कला होती ती विसरत चाललेलो आहोत असं तुम्हाला वाटत नाही का? कारण तमाशा ज्या वेळेला त्या फडामध्ये जाऊन बघितला जायचा तर त्यावेळेला तो ढोलकीचा नाद आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळायचा, पाहायला मिळायचा. मध्येच काहीतरी वगनाट्य यायचं आणि मग ते वगनाट्य सुद्धा सुंदर असं वाटायचं. याबरोबरच लावणी सादर केल्या जायची, दर्शविल्या जायची आणि दर्शकही त्या लावणीवरती शिट्ट्या वाजवायचे, फेटे उडवायचे, टोप्या उडवायचे. असा सगळा तो लावणीचा किस्सा ज्या वेळेला त्या ठिकाणी जी काही लावणी कलाकार आहेत त्या समोर यायच्या. लावणी कलाकार लावणीची प्रदर्शन करत असताना, नृत्य करत असताना त्या ठिकाणी एक नृत्याची एक परिभाषा आहे, ती न ओलांडता त्या ठिकाणी ते नृत्य सादर केलं जायचं. आता जसं आपण बघितलंय की त्यावेळेला सुद्धा अतिशय दिमागदार पद्धतीनं लावणी सादर केली जायची. परंतु आता अश्लील हावभाव, अश्लील चाळे यामध्ये थोडंसं आता वाढ व्हायला लागले आहेत आणि ज्या पद्धतीने आपण बघतो की भौतिक वादातून लोक आणखी या गोष्टीकडे वळायला लागले आहेत. एक वेगवेगळे क्रेज तयार व्हायला लागले आहेत. याच्यातच विविध ज्या आहेत गौतमी पाटील सारख्या अशा ज्या नृत्यांगना आहेत त्या आता गावखेड्याकडे येत आहेत. मग गणपती महोत्सव असो, नवरात्र महोत्सव असो, कुणाचा भाईचा बड्डे असो, दादाचा वाढदिवस असो, काही असू द्या, मग गौतमी पाटील असेल किंवा त्यांच्यासारखे असंख्य नृत्यांगना असेल त्या आता गावखेड्याकडे येऊन लावणी सादर न करता त्या ठिकाणी त्या आता डान्स शो म्हणजे लाईव्ह डान्स शो त्या करायला लागल्या आहेत. आता लाईव्ह डान्स शोला सुद्धा तितकीच गर्दी पाहायला मिळते. आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत या नृत्यांगना गावखेड्यामधील तरुणांची मनं जिंकत आहेत. लावणीचं हे बदलतं स्वरूप निश्चितच जी काही पूर्वज जे आहे त्या जे काही सिनियर सिटीजन ज्यांना आपण म्हणूया या नागरिकांना ते काही पस्तीस असं वाटत नाही, कारण ती मजा या नृत्यामध्ये नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एकेकाळी लावणीला खूप साध असायची. घरामध्ये खोटं बोलून ही मंडळी रात्रीला धूम ठोकायची, जी जवळच्या गावामध्ये तमाशाच्या फडात पाहायला मिळायची. असे अनेक किस्से आहेत महाराष्ट्रातील अनेक जनतेकडं की ज्यांनी लावणी आणि तमाशा बघण्यासाठी घरच्यांसोबत खोटं बोलून सुद्धा त्या ठिकाणी गेले आहेत. अशा अनेक गोष्टी समोर असताना त्यात एक वेगळी आनंद होता, वेगळी मजा होती. परंतु आता जे बघितलं आपण तर आता या नृत्यांगना ज्या आहेत नृत्य सादर करताना अश्लील हावभाव, अश्लील चाळे तरुणांच्या मनावरती, मानसिकतेवरती परिणाम करत आहेत असं दर्शकांचं म्हणणं आहे. म्हणूनच अत्याधुनिक पद्धतीनं सादर केल्या जात असलेल्या लावण्या, ज्याला डान्स शो, लाईव्ह शो अशा पद्धतीनं नाव देऊन नृत्यांगना या वेगवेगळ्या शोना सादर करत असतात. आता यामध्ये झालं असं आहे की लोकांची क्रेज कमी होत गेली आहे. भौतिक वाद आलाय, जसे की टी व्ही, मोबाईल्स, इंटरनेट, यूट्यूब असेल, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडिया या सगळ्या गोष्टीमुळं लावणीच्या बाबतीत फडामध्ये जाऊन कोण बघेल बा अशी सगळ्यांची भूमिका झाली आहे. त्यामुळं तमाशाची क्रेज थोडीशी कमी होत गेली आहे. परंतु जी काही जाणकार मंडळी आहेत त्यांना आजही त्या गोष्टीमध्ये रस आहेत, म्हणून त्यांना रसिक म्हटलं जातं. म्हणून कलावंतांच्या कलेची कदर करणारे हे रसिक तमाशाच्या फडात जाऊन तमाशा पाहायचा. मात्र तमाशाचे फड आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला बंद झाल्याचे पाहायला मिळतात.
मग नेमकं या तमाशातील जे कलाकार होते ते नेमकं कशा पद्धतीने पुढं त्यांची उपजीविकेचं त्यांनी साधनं निवडले, तर त्यांनी ती कला थोडंसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन सुरू केली. जसं की आता आपल्याकडं जागरण गोंधळ जे नवविवाहित असेल किंवा नवीन वास्तुप्रवेश असेल किंवा काहीतरी एक देव मल्हारांचा खंडेरायांचा जर नवस असेल तर त्या ठिकाणी त्यांच्या नावानं जागरण करण्याची आपल्याकडं प्रथा आहेत. आणि खंडोबा हे आपलं दैवत आहेत आणि म्हणून खंडोबाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आई तुळजाभवानीचा जागर असेल, अशा अनेक विविध पद्धतीच्या देवी देवतांच्या मान्यतेनुसार त्या ठिकाणी जागरण गोंधळ घातला जातो. आता काय झालं, जी काही गायक मंडळी आणि नृत्य करणारी जी मंडळी होती, जी कलाकार होती, तमाशा बंद झाल्यामुळे यांच्यासमोर उपजीविकेचं साधन काहीच राहिलं नाही. मग यांनी काय केलं, आपलं जे काही प्रोफेशन आहे त्याला थोडंसं वेगळं स्वरूप दिलं, आपल्या व्यवसायाला वेगळं स्वरूप दिलं आणि मग जागरण गोंधळ आणि वाघ्या मुरळी अशा पद्धतीनं ते आता गावाकडं गावखेड्याकडं जागरण गोंधळाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. असे काही कलाकार आहेत ज्यांनी जागरण गोंधळाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या कलेला ईश्वराची भक्तीची साथ देत त्या ठिकाणी सादरीकरणाला सुरुवात केली आहे. असंच तमाशाचं बदलतं रूप आता काहीसं नाहीसं होत चाललेलं आहे. तमाशाची जागा आता लाईव्ह शोनं घेतल्या आहेत, डान्स शोनं घेतल्या आहेत, लेझरची भली मोठमोठाली लांबच लांब पसरलेली किरणं आणि त्या ठिकाणी डीजेचा एक गोंगाट, मध्येच काहीतरी अपघात व्हायचा आणि गर्दीमध्ये कोसळून तरुण पडायचा, ह्या घटना काही नवीन राहिलेल्या नाही आहेत. तर नृत्यांगनाच्या शोमध्ये राडा, अशाही अनेक बातम्या आपण बघत असतो. परंतु हे शो खरोखरच त्या तमाशाची जागा घेतील का, हे तुम्हीच आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. आजचा व्हिडिओला इथंच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया एक नवीन मुद्दा घेऊन, मुद्दा महाराष्ट्राचा या विशेष भागामध्ये. धन्यवाद.